Speaker Sir, I rise in support of the general discussion on my budget speech for the financial year of the 22-23. हांवें म्हजे बजेट भाशणाच्या सुरवातीक सांगलें की निष्ठा, सचोटी, वैचारीक स्पश्टता, सत्य आनी सातत्य ह्या गुणाच्या बळाचेर हांवें भिवपाची गरज ना हें जनतेक धिटायेन सांगपाक शकलो आनी गोंयच्या जनतेक आमचें सरकार परत सत्तेन हाडपाक आपलो आशिर्वाद दिलो त्या बद्दल परत एकदां गोंयच्या जनतेक हांव मनांतल्यान कृतज्ञता व्यक्त करतां. सभागृहांतले बरेचशे सदस्य तशे नवे आसात, तांकां म्हाका एक सुचोवणी करीशी दिसता. विधानसभेन उलोवप म्हणजे गव्हर्नर एड्रेसाचेर आसतलें, बजेटाचेर डिस्कशन आसतलें किंवा येता त्या डिमांडाचेर आसतलें, म्हणजे फक्त सरकाराचेर टिकाच करप न्ही. म्हाका दिसता नव्या सदस्यांनी गव्हर्नर एड्रेसूय वाचपाची गरज आसली, बजेट स्पीच वाचपाची गरज आसली आनी डिमांड्स जी कागदां दिता आयजूय दिली आसतली ती कागदां प्रत्येकान वाचपाची गरज आसा. आनी तें जर केलें आसत जाल्यारूच आमी खूब बऱ्या पद्दतीन म्हणजे गव्हर्नर एड्रेसाचेरूय बी उलोवपाक शकतले आसले, बजेटाचेरूय बी उलोवपाक शकतले आसले आनी आतां डिमांड्साचेर तरी उलोवपाक जाय. थोडेशे जे सिनियर कलिग्स म्हजे आहा तेंच्यांनी तेकाच लागून सांगा. Under Rule 16 of the Rule of Procedure and Conduct of Business, I move a motion to extend the duration of the sitting of the House by 1 hour. The motion is that duration of the sitting of the House is extended by one hour. Those who favor aye. Aye. The duration of the ayes have it. The duration of the House is extended by 1 hour. Speaker Sir, ज्यांच्यांनी बजेट थोडेशें वाचलें तेंच्यांनी लोकांच्या मनांत भंय क्रिएट केलो. म्हणजे बजेट हो आंकड्यांचो खेळ, तें जावचेच ना, बेश्टेच सगळें हें केल्लें आसा अशा पद्दतीचो भंय, एक नाका जाल्लो भंय क्रिएट केलो. म्हणून म्हाका दिसता तो भंय ओगीच ते नवीन थोडेशे जाण आहा पळय न्हू ते भियोन गेले. खरेंच ही फिगर्स खऱ्यो आस्यो काय ना हे बाबतींत तांकांय थोडेशें कन्फ्युजन जालें. पूण तो भंय क्रिएट करचो न्हू अशें म्हाका दिसता. तो भंय क्रिएट करून गेला जाल्यार तेंय म्हाका खबर ना. आमी 5 म्हयन्याचो वोट ऑन अकावंट घेतलो आनी 5 म्हयन्याचो वोट ऑन अकावंट घेता आसतना 5 म्हयन्या म्हणजे जवळपास 4 म्हयने कंप्लीट जाले. 4 म्हयन्या खातीर आमी एक्सपेंडिचरूय बी म्हणजे त्या एक्चुअल एक्सपेंडिचरूय केलें आनी तातूंतल्यान इट इज 100 days ऑफ एक्शन. आमी 100 दिसांक म्हणजे 3 म्हयन्यांक कितें केलें हो रिपोर्ट कार्डूय बी तुमच्या समोर दवरला. फाल्यां तिनूय बुक्स तुमकां दिवपाक लायले. म्हणजे जे बेश्टेच सांगना, टुरिजम मिनिस्ट्रान कितें केलें, एग्रीकल्चर मिनिस्ट्रान कितें केलें, रेव्हेन्यू प्रत्येक मिनिस्ट्रानूय कितें केलें, इन्क्लुडींग द हेल्थ मिनिस्टर कितें केलें आमी, PWDन कितें केलें खंयसर, हे तरी ओवरऑल प्रोजेक्ट ओके हे 100 days ऑफ एक्शन बूक हांव ताका सगळ्या जाणांक फाल्यां डिस्ट्रिब्युटूय करपाक लायता जेणे करून तुमच्याय लक्षांत येतलें की कशा पद्दतीन आमी 3 म्हयने जे आसा हे करपाक शकले. खरें बजेट स्पीच सगळ्या जाणांक खबर आसा. हांवें शपथ घेतलो आनी रोखडीच बजेट स्पीच सादर केली. म्हाका खूब कमी टायम मेळ्ळो. बजेट स्पीच करता आसतना तयार करपाकूय बी चड वेळ मेळूंक ना आनी तरी आसतना सुद्दां हे एक म्हाज्या परीन सगळ्यांक विश्वासान घेवन एक बजेट स्पीच सगळ्यांच्या मुखार दवरपाक शकलो. ह्या पवित्र सभागृहांत म्हाका दिसता गोंयचो सर्वांगीण विकास करपा खातीर खूब बऱ्या पद्दतीचो फायनान्शियल इयर 22-23 हाच्या खातीर आमी बजेट लोकांच्या मुखार सभागृहाच्या मुखार दवरलें आनी तें दवरता आसतना वेगवेगळ्यो उदळबाब युरी आनी उलयता आसतना सांगलें, मनशुद्ध तुजे गोश्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल फुडें रे गड्या तुला भीती कशाची. हें युरीनूय वाचलें, म्हाका बरें दिसलें युरी बाब वाचता आसतना. हे निदान आमकां ह्या पंक्तींतलो अर्थय समजपाक लागला आनी ताकाच लागून समर्थ रामदास स्वामीन म्हळां, अभ्यासूनी प्रकटावे नाही तरी झोपूनी असावे, प्रकटूनी नसावे हे बरे नव्हे. आमी विचार प्रकट करपा खातीर अभ्यास करप गरजेचो आसा
आणि तो अभ्यास करूनच आमी आमचो विचार प्रकट करपाक जाय. आणि म्हणूनच हांवें म्हणलां की बजेट स्पीच वाचप गरजेचें आसा आणि तें जर वाचलें आसत जाल्यारूच आमी तेजेर खूब बऱ्या पद्दतीन उलोवपाक शकतले. आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक कामाचेर उलोवपा खातीर म्हणजे खूब कमी एसेंब्लीनी अशा पद्दतीन डिमांड्साचेर प्रत्येक दिसा प्रत्येक मिनिस्टराच्या डिमांड्साचेर उलोवपाची संद मेळटा. ती आमच्या गोंयच्या विधानसभेत मेळटा. आणि खरें म्हणजे आमचे सगळे आमदार भाग्यवान आसपाक जाय. तुमी मुद्दामून बाकीच्या स्टेटींतली एसेंब्ली पळयात. अशा पद्दतीन MLAक इतको वेळ केन्नाच खंयच्या एखाद्या मिनिस्ट्रीचेर उलोवपाची संद मेळना. आमी बजेट सेशनात तरी म्हणजे गव्हर्नर एड्रेसाचेरूय उलोवपाक मेळटा, सेपरेटली बजेटाचेर उलोवपाक मेळटा डिस्कशन, आणि प्लस इंडिविज्युअली फॉर ईच मिनिस्ट्रीचेर आमकां डिमांड्साचेर उलोवपाक मेळटा, जेणे करून प्रत्येक आमदार म्हणजे दर बजेटाच्या स्पिचीत प्रत्येक मिनिस्ट्रीचेर फाल्यां सकाळी PWD, WAD आसूनी, इलेक्ट्रिसिटी, त्या प्रत्येक हाजेरूय बी उलोवपाची संद मेळटा, आपल्यो डिफिकल्टीज सांगपाक मेळटा. थोड्यांनी काल आनी आयज मेळूनच सगळे मतदारसंघातले विशय सोंपयले, सगळे सोंपयले. आतां फाल्यां परवा म्हाका कितें उलयतलें हेंच खबर ना. फुडें सगळे विशय उलोवन ह्याच 2 दिसांनी सोंपयले. आतां फुडलें कितें उलयतलें हेंच म्हाका एकदां कळना. जर बजेट उलयता आसतना म्हणजे रुपया कसो येता आनी रुपया कसो वयता ही गजाल कळप आनी सांगपूय खूब म्हत्वाची आसा. आमी सॅलरीज, वेजीस आनी पेन्शन ग्रॅच्युटी हेजेर 25.7 पयशे स्पेंड करता. 25.7% गव्हर्मेंटाच्यो सॅलरीज, वेजीस, ग्रॅच्युटी, पेन्शन हाचेर. आमी जवळपास ग्रँट इन एड आनी अदर ट्रान्सफर्स हेजेर 13.6% स्पेंड करता. इन्स्टिट्यूशन्स जी आमची सगळीं आसा पळय न्ही, सगळीं स्कूल्स, कॉलेजीस, इन्क्लुडींग मायनॉरिटी स्कूल सुद्दां सगळ्यो येयली त्यो जी ग्रँट इन एड इन्स्टिट्यूशन येता तितकी, म्हणजे जांकां आमी बाकीच्या सगळ्या जाणांक दिता तेजेर म्हणजे जवळपास म्हणजे 37% जाता. ताजेर आमी प्लस आमकां सबसिडीज ज्यो दिता तेजेर 1.9% स्पेंड करता. आमी एस्टाब्लिशमेंटाचेर म्हणजे आमचे ऑफिस आनी बाकीचे सगळे एस्टाब्लिशमेंट हेजेर 8.8 खर्च करता. आमी इन्वेस्टमेंट, एडवान्स आनी कॉन्ट्रिब्युशन्स आमी जे इन्वेस्ट करता पळय न्ही वेगवेगळ्या कॉर्पोरेशनांनी आनी कितूर आतां पर्यंत इन्वेस्ट केल्ल्या पैकी सगळे पयशे डबघाईत गेल्या एक्सेप्ट EDC. मागीर ती संजीवनी आसतली, गोवा डेरी आसतली, खंयच्या आनी गोवा स्टेट आसतली, सगळी कडेन आमी वेगवेगळी इन्वेस्टमेंट केल्ली इन्क्लुडींग कॉर्पोरेशन्स. कोणूच पयशे डिविडंड सुद्दां परत दिना एक्सेप्ट एकूच EDC कॉर्पोरेशन जे दर वर्सा आमी इन्वेस्ट केल्ल्या पयशांचो डिविडंड येता. आमी डेट सर्विसींग तो उदर जे सांगतालो 18.3% जाला म्हणून. लोनां म्हणजे नो डावट 10 वर्सां पयलीं काडलेली मायनींग बंद जाल्या उपरांत खूब मोठ्या प्रमाणांत लोनां घेवपाक पडलो. ताजो प्रिंसिपल एमावंटूय फारीक करता आनी लोन सर्विसींग म्हणजे इंट्रस्टूय फारीक करता. तेजी एमावंट 18.3% जाता. आनी ताज्या उपरांत आमकां वर्क मेंटेनन्स एंड मटिरियल्स म्हणटा ते 24.4% उरता. 24% पयशे जे आमच्या सगळ्या डिपार्टमेंटांक आमी इन्क्लुडींग मागीर नवी कामां करपाकूच पयशे उरना हे जे सांगतालो तितूर म्हणजे 24.4% हे पयशे जे आसा हे आमकां ती कामां करपा खातीर उरता. हो जालो रुपया कसो वयता तो. आतां हितून म्हाका फक्त इतकेंच म्हणणें आहा तो उदळ सांगता आसतना ते तुमी लोनां खूब घेता, लोनां हे घेता, त्योय गजाली म्हाका थोड्योश्यो मुद्दामून सांगपाक जाय त्यो थोडक्यात सांगता आनी मागीर थोडेशे हांव बजेटाचेर खूब डिटेलान डिपार्टमेंट वायज आनी वचना कारण डिपार्टमेंट वायज सगळे मंत्री वयतलेच. बट हे सगळें सांगता आसतना आमकां ग्रँट इन एड फ्रॉम द सेंटर इट इज 15.7% येता. 15.7 ग्रँट इन एड फ्रॉम द सेंटर. हे पयशे जे आसा हे खूब आमकां UCs पेंडींग आशिल्ल्यो खूब पयलींच्यो 15, 20 वर्सां पयलींच्यो. हांव जेन्ना प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटाक घेवन बसलो ताज्या उपरांत हो नंबर आमी वाडयता आतां म्हणजे 15.7% पयशे आमकां हे ग्रँट इन सेंट्रल एड्स जे येता. शेअर इन सेंट्रल टॅक्सीस आमचो 17.7 आसा. स्टेट ओन नॉन टॅक्स रेविन्यू
18% आसा. खंयसरूच ह्या बजेटात एकूय पयसो वाडोवंक ना. स्टेट ओन टॅक्स रेविन्यू 34.9% आसा. आमी सगळे इलेक्ट्रिसिटी हे जे पयशे जे कलेक्ट करता ते सगळे येता. आनी बॉरोवींग अँड अदर लायबिलिटीज 13.7%, which is FRBM limit 4% of our budget size. FRBM म्हणजे केंद्र सरकारान घालून दिल्ल्या बजेटाच्याच प्रमाणे 13.7%चे आमकां लिमीट तितके पयशे जे आहा ते बॉरो करता. फाटले फावटी आमकां 3,400ची लिमीट आशिल्ली. 2,700 फक्त जे आसा हे पयशे आमी बॉरो केले. ताच्या 3,700 आमकां बाकीचे पयशे कॅरी फॉरवर्ड जाले. हे फावटीची आमची बॉरो करपाची लिमीट ही 4,200 हाजेर पावल्ली आसा. आनी इतकें सगळें फायनान्शियल मॅनेजमेंट करता आसतना तो बद्दल नाबार्डाचे आनी बाकीच्यो सगळ्यो गजाली उलयतालो. नाबार्डाचे आमी RIDF म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट 60 कोटी वयल्यान आमी ते रुरल इन्फ्रा जे आमकां 2.5% लोन मेळटा ते आमी जवळपास 600 कोटी घेतले. ताची लिमीट आमी 1,000 कोटीचेर पावयलां. म्हणजे हेंच लोन पयलीं 8% घेतलें वयतालें ते आतां आमी 2.5% घेता. म्हणजे ताका रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लोन. आमी जे आपले RXL प्लॅटफॉर्म हाज्या वयल्यान जे लोन आमी घेवपाक शकले, इट इज मोर दॅन 800 crores. सरकाराक एक सुद्दां पयसो इंट्रस्ट पडूंक ना. अंडर MSMEचे पेमेंट करपी गोंय हें पयलें राज्य आसा. 800 crores ऑफ रुपीज आमी घेतले, लोकांच्या MSMEच्या थ्रू पेमेंट केले, बट सरकारान तेजेर इंट्रस्ट पे करूंक ना. उलट सरकार कॉन्ट्रॅक्टरान करून न्ही. दॅट इज अवर ट्रीक. आमी पेमेंट आनी परत तेच्या टायमार पयशेय दिले न्ही. सर इट इज 2.5%. कॉन्ट्रॅक्टराचेर जेन्ना चड वजन पडटा न्हू तेन्ना ते पणजे असले रोड जाता. ते चीफ बिलकुल ना. मिनिस्टरान मातशी काळजी घेवची काय पडटली. हांव परत सांगता तुका. तशें जावंक जायना स्पीकर सर. बिलकुल ना. क्वॉलिटी कॅनॉट बी कॉम्प्रोमायज. क्वॉलिटी आमी केन्नाच कॉम्प्रोमायज करिना. आनी परत सांगता, PWD मिनिस्टराक सांगलां, जे रोड बाद जाल्या पळय न्ही ताका सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांक ते रस्ते परत करचे पडटले. परत करून सगळ्या. दिवंक जाय. तेंच्याच कडल्यान करून घेतले. फ्री ऑफ 100%. फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट. थिंगासरूच न्हू. फर्स्ट स्पीकर टाइम सर. जातले. जितके रस्ते आतां डिस्कस करतलो हांव PWD मिनिस्टर. स्पीकर सर एक सगळे एश्युरन्स रोड परत दिवनी. करतले. सगळे कॉन्स्टिट्युएन्सीनी एक ऑडिट करून जे हॉटमिक्स घातल्या. जितके हॉटमिक्स घालून तुका परत सांगता, जावं तो मडगांवांतलो आसतलो, तुज्या तो कळंगूट सालिगांव तो रस्तो आसतलो, परत केले वयतले. ना आमचे बरो आहा. करचे ना. आमचो बरो आहा. खंयचो जाला वय जाला तो. अजुनी कांयच जावंक ना तेका. काम बरें केलां. तेका लागूनच म्हणजे त्या खातीर ही जी फाटली कितलीशीच ही जी बिलां आशिल्ली हे फारीक करपा खातीरूय बी आमी ते हेजो उपयोग करपाक शकले. आमी फाटले हे फावटी सरप्लस बजेट जो आसा 434 कोटींचो लोकांच्या समोर दवरलेलो. आनी सरप्लस बजेट दवरता आसतना म्हणजे प्रत्येक भितरले बारकाय तुमी बारीक गजाली सगळ्यो काडपाच्यो. सगळ्या जाणांनी वेगवेगळ्यो चुको दाखोवपाचो प्रयत्न केलो. हांव फक्त बाब विजय सरदेसाय ना, तो बद्दल काल उलयलो तो वेगवेगळे. म्हणजे एन्युअल ग्रोथ ऑफ द GSTP अँड GDP ऑफ द करंट प्रायजीस तेणी कंपेर केली. ताका हांवें कालूच सांगलें तुका फाल्यां सांगता म्हणून. तो कंपेर केलो आनी गेलो. तेणी इट इज एन कन्सिडरेशन इन्फ्लेशन हे दाखयता आसतना म्हणजे एन्युअल ग्रोथ रेट ऑफ द GSTP आनी GDP स्टेट डोमेस्टीक प्रॉडक्ट आनी नॅशनल ग्रॉस डोमेस्टीक प्रॉडक्ट हाजेर तेणी कंपॅरिजन चार्ट जाय जाल्यार कंपॅरिजन चार्ट नॅशनलाच्या पेक्षा आमी हाय आसा. आमी 1.62% आसा. नॅशनल एवरेज इज एन -6.6% आसा. आनी विच इज एन इंडियाची आतांच्या प्रोजेक्टेड ग्रोथ बाय द इंडियन GDP इट इज 8.7% इन द बजेट ऑफ 2021 आनी गोवा GSTP इज 9.5% इन द बजेट 2021 विच इज एन प्रोजेक्टेड ग्रोथ आमी दाखयल्या. त्या खातीर म्हणजे तो जस्ट खूब मोठ्यान उलयलो आनी आपूण गेलो. ओके. हें सगळें सांगता आसतना स्पीकर सर तो अर्थसंकल्प मांडल्या उपरांत प्रत्येकान पेपरांत वेगवेगळ्यो हेडलायनी हाडलेल्यो. कोणी भिवपाची गरज ना म्हणून सांगलेलो, कोणी शिक्षण पर्यटनाला प्रोत्साहन किंवा कर विरहीत अर्थसंकल्प, कर वाड नाही विकासावर भर, अश्यो वेगवेगळ्यो गजाली ज्यो आसा ओके ह्या प्रत्येक पेपरांतल्यान हाडलेली. एकाय पेपरान हांव मुद्दामून म्हणटा की आमच्या खंयसरूच बजेटाचेर टिका करूंक नाशिल्ली. अशा पद्दतीचो सुटसुटीत बजेट खंयसरूच कर वाड करिनासतर आमी लोकांच्या समोर दवरलेलो. बजेटाची सायज 24,467 कोटी आशिल्ली.
वीच इज अ रेव्हेन्यू सरप्लस 434 कोटी आशिल्ली. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 17,097 कोटी आशिल्ले. रेव्हेन्यू इनकम जो आमी दाखयल्लो 15,450 कोटी आनी पब्लीक डेट तेय बी दाखयल्ले आशिल्ले. इट इज 20,824 कोटी. हितूर फिस्कल डेफिसीट जो आशिल्लो इट इज 3,603 कोटी. तितूर फक्त एका पेपरात मातशें एक कॉमा चुकयल्लो म्हणून तो चड दिसतालो. बट ताकाच लागून हो बजेट स्वयंपूर्ण गोंयचेर भर दिवपी बजेट आशिल्लो. माननीय मोदीजींचे विजन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण कसो करपाक शकतलो हाजेर खूब मोठ्या प्रमाणात आमी ह्या बजेटांतल्यान भर दिल्लो. आनी निश्चितच सगळ्या डिपार्टमेंटाक बूस्ट करता आसतना वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या वतीन आमी रेव्हेन्यू कशा पद्दतीत जमा करपाक शकतले हाजेरूय बी भर आमी प्रत्येक फावटी ह्या बजेटांत दिल्या. हांव थोडोसो हांवें पयलीं म्हटलां हांव डिपार्टमेंट वायज वचना. बट काही गजाली जे म्हजे कलिग्स उलयल्या तुका जे कितें दिसता तूं हांव सोंपयल्या उपरांत उलय. हांव सांगता म्हाजे कलिग्स कितें ज्यो गजाली थोड्योश्यो उलयल्या त्योच गजाली हांव हायलायट करता. हांवें पयलींच सांगलां हांव डिपार्टमेंट वायज वयचो ना, कारण डिपार्टमेंट वायज आमचे पर्टिक्युलरली मिनिस्टर्स ताका जे एलोकेशन केल्ले बजेट्स तुमी डिमांडाचेर उलयता आसतना उलयतले. इट इज एन ट्रायबल फंड. इट इज एन अंडर युटिलायज्ड एंड मोर अवेन. एकूच गजाल आसा, फक्त आमच्या कडेन एलोकेशन जे सारकें आशिल्लें जे ट्रायबलाक ते दाखयनाशिल्लें. एक्चुली आमी द पर्सेंटेज म्हणजे 12% ऑफ द ट्रायबल डिपार्टमेंटाक मोडपा जाय, ताज्या पेक्षा चड पयशे हे आमी ट्रायबल डिपार्टमेंटा खातीर मोडटा. पण त्या खातीर हांवें सांगलां हे फावटी तेंचें एलोकेशन त्याच विदीन द डिपार्टमेंट मीन्स फॉर एग्जाम्पल PWD डिपार्टमेंट हे जर पयशे मोडटा आसत जाल्यार तो खरे ट्रायबल एरियेत मोडटा पळय न्ही ते 10%च्या पेक्षाय चड मोडटा. जर कंपॅरिजन करीत जाल्यार ही स्पेंडींग एप्रॉक्सिमेटली 25% ऑफ हीज बजेट इन ट्रायबल एरिया. त्या खातीर कशें आसा ट्रायबलाक थंयसर एलोकेशन दाखयलें जाल्यार नवीन स्कीम येवजना ते डिपार्टमेंट घेवन येता. बट तसो ना. बट एक्चुअल ट्रायबल एरियेन तेज्या पेक्षा चड पयशे जे आसा हे सातत्यांत मोडीत आसा. एड्युकेशनाच्या बजेटाचेर बरेच जाण उलयले. एड्युकेशन बजेट आमी म्हाका दिसता खूब मोठ्या प्रमाणात आमी एलोकेशन केलां. 12% पयरूय सांगलें. इट इज एन RDA. इट इज एन एलोकेशन इज लेस दॅन नॅशनल एवरेज. इट इज परमिटेड टू द मेन्शन. आमी RDAच्या मार्फत वेगवेगळ्यो गजाली हे फावटी करपाक घेतल्या. एंड वीथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया आमी RDAची हे फावटी खूब मोठ्या प्रमाणात RDA मिनिस्टरानूय इनिशिएटिव्स घेवन पयरूच म्हाका खूब बरें दिसलें की विदीन 1.5 म्हयन्या भितर जवळपास 4.5 कोटी जी सेल्फ हेल्प ग्रुप महिला ज्यो करतात तांच्या खातीर डिस्ट्रिब्युशनाचें काम पुराय गोंयभर जे सेल्फ हेल्प ग्रुप करता त्यांनी 4.5 कोटी रुपया डिस्ट्रिब्यूट. गव्हर्मेंट ऑफ इंडियाची 80% आमचे 20% हे डिस्ट्रिब्युशन तेंच्यांनी केलें. बाकीची कामां करपाक घेतल्या. थोडेशे एनवायरमेंट डिस्ट्रक्शनाचेर बाब युरी उलोवन गेलो. आमी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हो जो सांगता हेजो पॅरामिटर्स आमी ठरयना. डेव्हलपमेंट करता आसतना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हो निती आयोग डिसायड करता. ताज्या खातीर तो निती आयोगाच्या हेच्यानुसार आमकां सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे 7 वयल्यान 4 नंबराचेर 4 वयल्यान आमी 2 नंबराचेर पावतले. जल जीवन मिशनचेरूय तो उलयलो. इट इज नॉट ओन्ली फॉर द इट इज एन फॉर उदकांक जाल्यार आनीक 100 कोटी कित्याक एलोकेशन टू इट इज फॉर पेंडींग वर्क आनी अपग्रेडेशन ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर हाज्या खातीर केल्लें प्रोविजन आसा. सोशल वेलफेअर स्किमीचेर सगळेच जाण उलयले. पण हांवें म्हटलां पयरूच आमी 100 days जाता आसतना SMS सिस्टम चालू केल्या. SMS सिस्टम चालू केल्या आसतना एक दीस पयलीं SMS वयतलो, दुसरे दिसा तेजे आपल्या पेन्शनाचे म्हणजे DSSY आसतले, गृह आधार आसतले, लाडली लक्ष्मी आसतली, एग्रीकल्चर पेन्शन आसतली, इवन दो मिल्क इन्सेंटिव्स आसतली. हाजी सिस्टम फुडल्या 3 म्हयन्या भितर जाग्यार पडटली. तांकां चड पेंडन्सी जी आसा ही कमी जातली आनी कोणाकूच आपल्या बँकेन पासबूक घेवन वचून चॅक करचें पडचें ना की तेंची तांकां पयलीं एक दीस एडवान्स जी आसा पळय न्हू ही आमी दिली वयतली. नाव कमिटेड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज हाय. द गव्हर्मेंट इज नाव ट्रायंग टू इनक्रीज द रेव्हेन्यू. आमी वेगवेगळे तेंच्यांनी म्हटल्यार टॅक्सीस खंयच लावंक ना. आमी प्लगींग जे आसा पळय न्ही, लिकेजीस ज्यो आसा पळय न्ही त्यो सगळ्यो प्लग करून आमी ते करपाचें थारायलां. वेगवेगळे कडेन ऑलमोस्ट सुरवातूय केल्या आनी तितूर करून वेगवेगळ्यो म्हणजे GSTच्या बाबतींत लॉंग पेंडींग लिगसी टॅक्सीस जी आहा ती नवीन स्कीम परत एकदां GSTच्या वतीन म्हणजे वॅट आसतल्यो जेचे डिस्प्यूट पेंडींग आसा ताज्या खातीर स्कीम परत एकदां आमी रिओपन करता जेणे करून सगळे डिस्प्युटेड 2017 पासून आयज पर्यंत
डिस्प्यूट कितें आसा ती क्लियर जातली. म्हाका दिसता आमचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आपली इलेक्ट्रिसिटी आणि पावरानूय कर पॉवर डिपार्टमेंट आणि वॉटर रिसोर्स आपले PWD डिपार्टमेंट दोनूय वन टायम सेटलमेंट स्कीम परत रिओपन करून लोकांच्यो लिगसी लोकांक मामलेदारा कडेन आमकां परत आनी फावट मारूंक लावपाची ना की म्हटल्यार फारीक करपाक लाय. बरेच जाण तेन्ना फारीक करिना, म्हणजे 1 लाख आसत जाल्यार तेन्ना फारीक करिना. ती खरें म्हणजे 1 लाखाची पैसा 25,000 बीन जाताले ते वन टायम. 25,000 फारीक करची, ते मामलेदारा कडेन केसीस घेवन फारीक रावच्या पेक्षा ते फारीक करप गरजेचें आसा. गृह आधार तेंच्यांनी GHRDCच्या स्टाफाक दिना म्हणटा ना, आमी गृह आधार ही लिमिटेड इन्कम तेजो म्हाका दिसता 5 लाख आसा, 5 lakhs आसा. 5 lakhsच्या सकयल GHRDCच्या स्टाफाक ती स्कीम मेळटा. कोवीड कॉम्पेन्सेशन तेजेर उलयता आसतना आंकडे खूब फुगून, म्हणजे 3,800 लोकांक मेळपा जाय, थोड्यांनी ती क्लेम करूंक ना. म्हाका दिसता ऑलमोस्ट 1,000 लोकांची सुमार तेंच्यांनी 2 लाख रुपया वन टायम कॉम्पेन्सेशन आणि 50,000 रुपया गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे जे कॉम्पेन्सेशन दिवपाक जाय आशिल्ले ते बऱ्याच जाणांचे तेंच्यांनी फॉर्म भरले, तेंचे दिल्या. 1,500 लोकांचे वेगवेगळी फक्त टॅली जावंक नासली म्हणून उरलेले. बट विदीन फुडल्या 1.5 ते 2 म्हयन्या भितर फॉर डेथ कॉम्पेन्सेशन जेंचे उरल्या ते दिवपाक आमी फायनान्शियल प्रोविजन करता आनी ते पयशे जाता तितके बेगीन दिवपाक लायता. थंय 5,000चे फॉर्म भरलेले, ते स्क्रुटनी 50% जाल्या. तेय बी फुडल्या 3 म्हयन्या भितर, म्हणजे वेळ पडलो जाल्यार गणेश चतुर्थीच्या पयलीं ज्यांच्यांनी पयशे, म्हणजे फॅमिलींतल्या 4 जाणांनी भरल्या त्या 4 जाणांक एटलिस्ट फॅमिलींतल्या एकट्यान भरल्या ताका ते गणेश चतुर्थीच्या पयलीं कोवीड डेथ रिलीफाचे पयशे जे आसा हे तांकां दिवपाक लायता. ओके. बाकीच्यो सगळ्यो गजाली वेगवेगळ्यो आमकां एडवायज केल्यो गेल्ल्यो आसा. बऱ्याच जाणांनी त्यो कन्सर्न डिपार्टमेंट्स हे आमची ताची काळजी घेतले आनी ताजेर बाकीचे कन्सर्न डिपार्टमेंटूय उलयतले. आमी बरेचशे फावटी बजेट केल्या उपरांत सगळो भार जो आहा पळय न्ही वो सरकाराच्या तिजोरीचेरूच घालता. म्हणजे पंचायती घालता, म्युन्सिपाल्टी घालता, ग्रँट इन एडवाले घालतात, कॉर्पोरेशन्स घालतात, सगळे आपूण इन्कम जनरेट करूंक कोणूच वचना. खरें म्हणजे आपूण इन्कम जनरेट करूंकूय वचना आनी आपल्या कडेन येयल्ले पयशे आसा ते स्पेंड करूंकूय वचना. बाब दिगंबर कामत हेणें सारकें सांगलें, तो मुख्यमंत्री जाल्लो तेन्ना 1-1 कोटी दिल्ले. 10 वर्सां सोंपलीं, 1-1 कोटी तशेंच आहा, इंट्रस्ट घेवन खाता म्हणटात. आतां निलेश सांगतालो की पंचायतीचे रस्ते म्हाकाच करूंक लायता म्हणून. एटलिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर तेंच्यांनी हॉल बांदपाक जाय आसलो जाल्यार PWDक ते पयशे डेपॉझीट केल्यार जाता. म्हाजो हॉल बांद, हे पयशे हांव डेपॉझीट करता, तो हॉल जावन वयता. आत्तां आमी 15 फायनान्स कमिशन, म्हणजे फाटले फावटी हांव नवीन मुख्यमंत्री आसलो म्हणल्या उपरांत ते 14 फायनान्स कमिशनाच्या वेळार पयलीं फायनान्स कमिशन म्हज्याय लक्षांत हाडून दिलें ना, बट आमी हे फावटी फायनान्स कमिशन फॉर्म केलें, फायनान्स कमिशन अपॉयंट केला. तेणी तेंच्यो 2 मिटिंगो घेतल्यो. फायनान्स कमिशनान दिल्ली ग्रँट which is then 48.5 crores of rupees, 50% for the sanitation, right, and 50% for the it is for the development purpose. ही जी आहा पळय ग्रँट ही त्या प्रत्येक पंचायतींनी स्पेंड करपाची गरज आसा. त्या पंचायतींनी आपलो टॅक्स रेविन्यू कलेक्शन जे आसा पंचायतींनी, तूंय सरपंच आसलो, रेविन्यू कलेक्शन कोणूच करिना. सगळें कितें तें सरकारान दिवपाक जाय. म्युन्सिपाल्टी आनी पंचायती हांच्यांनी आत्तां आमच्या कडेन चार्ज येयल्या उपरांत म्हणजे लॉंग पेंडन्सी कितली, जवळपास ना म्हटलें जाल्यार 3-3 वर्सां 4-4 वर्सां कोणी ट्रेड लायसन मागला, दीत ना. कित्याक तरी आमकांच टॉयलेटीक परमिशन मागला गव्हर्मेंटाक त्या टॉयलेटीक ट्रेड लायसन कित्याक जाय म्हाका कळना. ते सांगता ट्रेड लायसन घे म्हणून. आतां हांवें ऑलरेडी सगळ्यांक कामाक लायल्या की म्हणजे खंयचोय बिझनेस सुरू करतले आसत जाल्यार कितली परमिशनां जाय. खंयसर नोटिफाय केल्लें नासलें, लक्षांत येयलें 12-13 लागता आनी एकूच पंचायती परत परमिशन. पंचायती बी टॉयलेटीकूय ट्रेड लायसन दी म्हणपा लागले. म्हाका कळना कित्याक तें. आनी वयल्यान त्यो तुमच्याच तेवटेन बांदल्या आमी. तो चलोवपाक दितलो कॉन्ट्रॅक्टर, तो क्लीन दवरतलो, मेंटेन दवरतलो. म्हाका कोण सांगलें ती म्हणाला आतां 1.5 वर्स जाली चालूच ना म्हणाला टॉयलेट. हें कितें? अरे लोकां खातीर बांदल्या. तुमीच म्हणटा की टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर जावपाक जाय, ते लोक येवपाक कशे येतले तर? अशा पद्दतीन जर पंचायतींनी सहकार्य केलें ना जाल्यार टुरिजम वाडचें ना. हांवें म्हणलें इट इज नॉट ओन्ली द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्मेंट.
आमी फक्त सरकार आनी सरकारांतले मंत्रीच जे आसा पळय न्हू हे सगळें मेंटेन दवरूंक शकचे ना. इट इज जॉयंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द लोकल बॉडीज आनी गव्हर्मेंट. त्या खातीर म्हणजे बऱ्याचशा म्युन्सिपाल्टींनी फाटली गेली कितलींशींच वर्सां तेंचो रेव्हेन्यू जनरेट कांयच करूंक ना. तुमी तुमची ग्रँट दिया, खंयचो GIA फंड दिया आनी हे आपले इन्फ्रास्ट्रक्चर आमीच दिवन जावचे ना. अर्बन लोकल बॉडी तेंची जशी इंडिपेंडन्स आसा तांकां त्याच पद्दतीन तेंच्यांनी रेव्हेन्यू कलेक्टूय तेंच्यांनी करपाक जाय. सरकारान दिल्लो फंड आमच्या डिपार्टमेंटाच्या मार्फत पयशे डेपोजीट करा आनी करून घे. आनी पयशे कित्याक तर दवरल्या थंयसर तुमी 10 वर्सां पयशे कित्याक दवरल्या. आत्तां आमी पयशे दिले सगळ्या जाणांक 50 लाख रुपीज प्रत्येक ग्रामपंचायतीक दिल्या. परत आसा तशें आमी म्हटल्यार कितें असो प्रोजेक्ट करचो की तो रेव्हेन्यू अर्निंग आसचो नाल्यार तो परमनंट उरचो. गटारांनी आतां उदक जिरात ना जालां म्हणून WRD मिनिस्टरान इनिशिएटीव्ह घेतल्या उदक जिरचें म्हणून कितें तरी करुया. सगळ्याकूच गटारां बांदल्या, सगळ्याक पेवर ब्लॉक घातल्या A to Z. प्रत्येक वेळार उदीक जमनीन जिरपाक जाय, जिरपाची गरज आसा. त्या खातीर फक्त तो पयशे अशे स्पेंड करूं नाका म्हणून म्हणजे अर्बन लोकल बॉडीज हांकांय बी 49.5 crores रुपीज दिल्या. 26 crores फॉर द टायट फॉर द ड्रिंकींग वॉटर आनी 23 crore फॉर द डेव्हलपमेंटल वर्क्स हे अर्बन लोकल बॉडीक दिल्या. हे पयशे तेंच्यांनी स्पेंड करपाची गरज आसा. हे आपले पयशे तशेच दवरतात आनी त्या खातीर तेंच्यांनी टॅक्सूय रेव्हेन्यू आपलो जनरेट करपाक जाय. 15th फायनान्स कमिशनान पयशे दिल्या ते स्पेंड करपाक जाय जाल्यार सरकारा वयलो ताण कमी जातलो. म्हाका दिसता तेंच्यांनी जर प्रत्येकान आपली रिस्पॉन्सिबिलिटी जर सांबाळ्ळी आसत जाल्यार प्रत्येक गजाल सरकाराचेर येतली. त्या खातीर इवन दो फॉर द हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर द 15th फायनान्स हॅज गिवन द फंड्स. It is approximately something 3.2 crores, I think, right? 15th finance for the health center to the extent 3.2 crores of rupees had given the finance commission and पैसे दिल्या. हे जर कोणी तेंच्यांनी जर प्रपोज केले ना फाल्यां सकाळी एखादें हेल्थ सेंटर गांवांतले रेडी करपाक जाय हे पयशे तेणी डेपोजीट करचे तेच्या कडेन. डेपोजीट केलो काय तो दुसरे दीस ते काम करता पण हाजेर विचारूच करिना. तेंच्यांनी म्हाका दिसता तांकां आतां ट्रेनींग नवीन पंच जाल्या काय तांकां परत ट्रेनींग परत सेक्रेटरींग तें सुरवात केलां की हाव टू स्पेंड दॅट मनी ते करपाची गरज. हाव टू जनरेट द मनी रेव्हेन्यू कलेक्शन करपाची तर सगळ्या सालसेतींतल्या सगळ्या पंचायतींक धाड म्हणजे तें बरें जातलें. कारण रेव्हेन्यू जनरेटूय करूनय तांकां आनी ताज्या उपरांत हे पयशे आमकां स्पेंड करपाक शकतले. आमी डेटा एनालिटिक्स सेंटर करता म्हणून पयर डिक्लेअर केलें हांवें 100 days. हे डेटा एनालिटिक्स सेंटर्स जे आसा अशा पद्दतीचे वेरियस डेटाज एकी कडेन हाडून कलेक्ट करप गरजेचें आसा. आनी तो डेटा जो आसा पळय न्ही ह्या आमचे फायनान्स डिपार्टमेंट यूज करपाक शकतलें वेगवेगळ्या गजाली खातीर. म्हणजे एक्सायजेचो डेटा जो आसा तो GST उपकारतलो किंवा वेरियस डिपार्टमेंटांत वेगवेगळी बिल्स आनी हेजी पेमेंट्स जाता. थोडे जाण GST पेमेंटूच करिना तेंय ताका डिपार्टमेंटीक एकदां विचारना तो परत परत पेमेंट करून चल्लो. कॉन्ट्रॅक्टर्स खुबशे तशे आसात. त्या खातीर हो डेटा जर यूज केलो जाल्यार ऑटोमॅटिकली सरकाराचो रेव्हेन्यू वाडोवपा खातीर त्या खातीर आमी डेटा एनालिसीस जो आहा हाजो ऑलरेडी डिसिजन घेतला. पब्लीक ग्रिवेन्सीस सेल पोर्टल आमी फॉर्म करपाक घेतला जेणे करून सरकार आनी लोकां मदीं कनेक्शन जे आसा पळय न्हू हें खूब फास्ट जातलें. असले बारीक सारीक प्रॉब्लेम्स हे कोणाचेच उरचे ना. आनी म्हाका दिसता खूब जाण उलयता आसतना आयजूय बी परत स्वयंपूर्णचेर उलयले. स्वयंपूर्ण मुळात कन्सेप्ट जो आसा पळय न्ही आमी म्हटला तो एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेरी, फिशीकल्चर हे जर आमी प्रोडक्शन वाडयलें ताजें जर प्रोसेसींग केलें आनी तेंच जर सरकारान फाल्यां सकाळी मार्केटान ज्या पद्दतीन प्रोक्रुटमेंट लागता प्रोडक्शन, प्रोसेसींग, प्रोक्रुटमेंट हे जर केलें आसत जाल्यार म्हाका दिसता मोर दॅन 10 crores of rupees डेली जे भायर वता पळय न्ही आमचे फक्त एग्रीकल्चर प्रोड्यूस फुलां, फळां, चिकन, एग, तांतयां ह्या खातीर जे आहा पळय ते बंद जातले. आमच्याच गोंयकारांक हें सगळें मेळटलें. त्या खातीर आमी इनिशिएटिव्स घेवपाची गरज आसा. आमचे स्वयंपूर्ण मित्र ते करपाक लागले. आमदार म्हणून आमी म्हणजे आमी जे म्हणटा पळय न्ही आमकां हें सगळें करपाक मोटिवेट करपाची गरज आसा. आनी तें जर मोटिवेट केलें जाल्यार आमकां हें करप पॉसिबल जातलें आनी तें सगळें आमी सगळ्यांनी इनिशिएटिव्स घेवन करचें अशें म्हाका दिसता. ऑलमोस्ट म्हाका ओके चडश्यो गजाली ज्यो तुमी सगळे जाण ज्यो उलयल्या हितूंतल्यो चडश्यो गजाली आमी कंप्लीट केल्या. विजन डॉक्युमेंटाचेर दिगंबर कामत उलयल्ले बट ऑलमोस्ट आमी
5 वर्साचो विजन लक्षांत दवरून सगळ्या डिपार्टमेंटाचे विजन डॉक्युमेंटूय तयार करपाक घेतला. तुमी सांगलेला विजन 235 तेजोय आमी जाय जाल्यार रेफरन्स जो आसा पळय न्ही तोय तेजोय उपयोग करून घेता आनी आमकां फुडलें काय हरकत ना की सरकारूय विजन डॉक्युमेंट जे आसा पळय न्हू हें तयार करीत आसा. तूं वदळचे 200 कोटी बीन म्हटलें पळय न्ही ते कोवीड डेथ तेंचो एक्स ग्रेशिया दिवपाचें ते एप्लिकेशन रिसीव 2365 एप्लिकेशन सँक्शन 1898 पेमेंट क्लियर्ड 1251 म्हणजे जवळपास 25 कोटी रुपया दिले. पेंडींग सँक्शनां ती 476 एप्लिकेशन फक्त सँक्शन आसा आनी बॅलन्स टू बी पेड म्हणजे हे दोनूय जर धरली 470 आनी वयली उरलेली 1114 एप्लिकेशन उरल्या आनी तेजे फक्त 22 कोटी रुपया आमकां आनीक जाय ते 22 कोटी रुपया तेका आनीक एप्लिकेशनां येयल्या ते आतां 2365 आयच्या डेटी पर्यंत आयले आमचे कडेन हाज्या वयर येवंक ना. ओके तितके जर 22 कोटी रुपया 200 कोटी न्हू ते 22 कोटी रुपया तांकां दिता सो दॅट तेंची हें जें आसा पळय न्हू तें जावपाक शकतलें. ओके अशा पद्दतीन म्हणजे हें बजेट मांडटा आसतना वेगवेगळ्यो गजाली हांवें लक्षांत घेतलेल्यो आनी हें बजेट फुलफील करपा खातीर आमी जसो 100 डेजचो रिपोर्ट दवरलो पळय न्ही 100 डेजचो एक्शन टेकन रिपोर्ट आमी जशी कॉपी दिली फाटलेय फावटी हांवें म्हाजें बजेट मांडल्या उपरांत तुमीच एप्रिशिएट केलो की एक्शन टेकन रिपोर्ट हांवें दिल्लो एक्शन टेकन रिपोर्ट दिल्लो पयलींच एक्शन टेकन रिपोर्ट त्या खातीर फुडलें सुद्दां म्हाज्या बजेटाक वयता आसतना एक्शन टेकन रिपोर्ट दिवपाची जबाबदारी म्हाजी आसा. अशा पद्दतीचो तो 100 डेज दिला पळय तसो 1 year ऑफ एक्शन ऑफ आवर गव्हर्मेंट हें सुद्दां जें आसा पळय न्हू हें फुडले फावटी नक्कीच तुमच्या समोर दवरता आनी पुराय बजेटांत सगळ्या डिपार्टमेंटाक न्याय दी सारको आनी सगळ्या डिपार्टमेंटाक जें बजेट एलोकेशन जाय आशिल्लें तितकें बजेट एलोकेशन प्रत्येक डिपार्टमेंटाक दिल्लें आसा. आमकां लक्षांत आसा की आमकां हें सगळें इन्फ्रास्ट्रक्चर ह्युमन रिसोर्स डेवलप करता आसतना आमकां सगळ्या एडमिनिस्ट्रेशनाक खूब बऱ्या पद्दतीन काम करपाची गरज आसा. म्हणजे अननेसेसरी ज्या जाग्यार एक्सपेन्सीस कंट्रोल करपाक जाय त्या जाग्यार आमी कंट्रोल करपाक शकतले. खुबश्यो म्हणजे आज म्हजे कडेन निलेश उलयता आसतना उलयतालो की प्रत्येक गजाल जी गजाल म्हणजे सगळीच गजाल सरकाराच्या PWD डिपार्टमेंटान करपाची काय कितें हांवें उदर म्हटलें पंचायतींतली गजाल पंचायतींतले रस्तो गटर हे सगळें जर तेणीच करचें पडलें मागीर लोकल बॉडीचें काम कितें. म्युन्सिपाल्टींतले सगळीं कामां जर गटरी काडपाचें ते PWDन काडपाचें जालें मागीर अर्बन लोकल बॉडीचें फक्त निवडून येवपाचें आनी तिकेत काम तेंचें आनी थंय हेज्या बसून झगडपाचें आनी लोकांक फक्त हे दिवपा खातीर आडोवपाचें काय कितें. शेवटी तेंच्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक जाय. ही गजाल तेंच्यांनी करपाची आहा. अर्बन बॉडीन करपाक जाय पंचायतीन करपाक जाय. आमी शेवटी तेंच्यांनी जर ती जबाबदारी घेतली जाल्यार बर्डन कमी जातलो. इवन जो आतां कॉर्पोरेशनाचेर उलयताले की कदंबा कॉर्पोरेशन इज इंडिपेंडंट कॉर्पोरेशन की तेंच्यांनी आपलें काम जें आसा पळय न्ही रेवन्यू जनरेशन खंयच्या पद्दतीन जातलो हें पळोवपा जाय. आमचें तशें EDC सारकेंच गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन जालें. आज तें डिपेंडंट ना गव्हर्मेंटाचेर. आज गोवा ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन इज अ सेल्फ सस्टेन आसा. दे आर प्रोवायडींग द सर्विसीस ऑफ द सेक्युरिटी गार्ड आनी हावजकीपींग एटेंडंट आनी ते सेल्फ सस्टेन जाल्या. त्या पद्दतीन ते सर्वीस प्रोवायड करता डिपार्टमेंट ताका पेमेंट करता. अशाच दिता तेणी सेल्फ सस्टेन जावपाची गरज आसा. त्या खातीर म्हणजे सगळ्या कॉर्पोरेशनांनी सुद्दां म्हाका दिसता सगळे चेअरमॅन्स आनी बाकीच्या सगळ्यांनी आनी अशा पद्दतीन जर सेल्फ सस्टेन जालें जाल्यार निश्चितच रित्या आमकां सेल्फ सस्टेन जावपा खातीर मदत जातली. बरेचशे जाण मायनिंगाचेर उलयता आसतना उलयले. काल मायनिंगाच्या विशयाचेर हांव उलयलां. मायनींग आमी फूल फ्लेज जाल्या उपरांत आमकां मायनिंगांतल्यानूय रेवन्यू येवपाक लागतलो. फुडल्या 3 वर्साच्या भितर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हातूंतल्यानूय आमकां रेवन्यू येवपाक सुरवात जातलो. बट केंद्रांतल्यो वेगवेगळ्यो योजना आमी स्टेटींत राबोवपा खातीर घेतल्या आनी वेगवेगळ्या मिनिस्ट्रींतल्यान त्यो लोकां पर्यंत पावोवपाचो प्रयत्न ऑलमोस्ट आमी सुरू केला. डावटेलिंग ऑफ द स्किम्स सोशल वेलफेराच्यो वेगवेगळ्यो स्किमी जो केंद्रांतल्यान जे आमकां 20% ऑफ द मनी जे मेळपाक जाय आशिल्लें ते खुबशीं वर्सां पेंडींग उरलेलें. आतां तेणी इनिशिएटिव्स घेवन सुरवात केल्या. म्हणजे ते GST कॉम्पेन्सेशन तेंच्यांनी
जुलयच्या उपरांत आमचे सगळे पयशे आयले. ऑगस्टाच्यान पयशे आमकां येवचे दॅट इज अ सेंट्रल डिसिजन. येस 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 हय. बट त्याच्या खातीर आमी ज्यो सेंट्रल स्किम्स आसा सगळ्यो त्या सेंट्रल स्किमींतल्यान कशा पद्दतीन पयशे हाडप हे वेगवेगळे एक आमी 2 कन्सल्टंटूय अपॉयंट केल्या. वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे प्रोजेक्ट ते रेडी करता. प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटाच्या अंतर्गत कन्सल्टंट अपॉयंट केल्या. ते कन्सल्टंट आसतले किंवा डिपार्टमेंट स्वताची स्कीम प्रपोज करून आयदर PWD, पावर, टुरिजम ह्या प्रत्येकान आपल्या आतां पर्यंत म्हणजे फाटल्या 3 म्हयन्याकूच 8 प्रोजेक्ट प्रपोजल ऑलमोस्ट सँक्शन जाली. बाकीची प्रोजेक्ट प्रपोजल जी आसा आनी हे कंटिन्युअसली फॉलोअप करपा खातीर आमचो जो IAS सेक्टर रेजिडेंट कमिशनर जो दिल्ली आसा तो प्रत्येक प्रपोजल त्या मिनिस्ट्री कडेन वचून फॉलोअप करता आनी ते सँक्शन करून स्टेट गव्हर्मेंटाक ताजो कसो फायदो जातलो हो चडांत चड हाचेर भर दिता. त्या खातीर फिशरीज सर्क्युलर डिपार्टमेंट जे फक्त कोस्टल स्टेट्स घेवपाक शकता त्याय डिपार्टमेंटाच्यो वेगवेगळ्यो स्किम्स आमी आमच्या राज्यांत हाडपाच्यो विचार केल्या. म्हाका दिसता ह्या बजेटांतल्यो सगळ्यो गजाली बाकीच्यो गजाली ज्यो डिमांडाचेर उलयल्या तेजेर हांव कोणाकूच टच करूंक ना. डिमांडाचेर उलोवपी विशय खूब जाणांनी वेगवेगळे विशय कोण होमाचेर उलयलो कोण त्या आनी टुरिजम डिपार्टमेंटाचेर कोण एग्रीकल्चर त्या विशयांक हांवें खंयच्याच टच करूंक ना. त्या विशयांक कन्सर्न तुमी डिमांडाच्या वेळार जेन्ना उलयतले तेन्ना कन्सर्न डिपार्टमेंट हे ताका आन्सर करतले अशें म्हाका दिसता. बट ओवरऑल बजेटा वयले फक्त ज्यो गजाली आशिल्ल्यो ज्यो तुमी उलयल्या त्यो गजाली त्या सगळ्या गजालींक हांवें आन्सर केल्ले आसा. आनी निश्चित रित्या म्हाका दिसता प्लगिंग ऑफ रेवन्यू एंड लिकेजीस बाय अंडरटेकिंग द रिफॉर्म्स एंड वीच वील कर्टेल द एक्सपेंडिचर्स फॉर द रिडंडंट एक्टिविटी हें सगळें करून आमी जो बजेट 24,000 कोटी रुपया जनतेच्या समोर दवरला तो 100% युटिलायझेशन्स कशा पद्दतीत करप हाजेर आमचो भर आसतलो. आनी खऱ्या अर्थात आमी जो म्हणटा की स्वयंपूर्ण गोंयचो नारो जो बजेटांतल्यान दिला तो बजेट फुलफील करपा खातीर वेगवेगळ्यो गजाली करपा खातीर म्हजे कॅबिनेटांतले कलीग सगळे जाण म्हज्या बरोबर आसात. आमचे सगळे आमदार म्हाका दिसता अपोजिशन आमदारांनी सुद्दां आमी खूब बऱ्या पद्दतीन बजेट इम्प्लिमेंटेशन करपा खातीर नो डावट टिका करचीच. टिका करता आसतना जें खरें आहा तें सांगत चला म्हाजें म्हणणें कांयच ना. बट त्याच बरोबर सरकाराच्यो बऱ्यो योजना इम्प्लिमेंटूय करीत चला की खूब जाणांनी आमी बऱ्यो योजना कित्याक इम्प्लिमेंट करात म्हणटा. आमी जर सगळ्यांनी मेळून त्यो योजना जर इम्प्लिमेंट केल्यो ना जाल्यार त्यो लोकां पर्यंत पावना. त्या खातीर सरकाराच्यो आमी ऑनरेबल प्रायम मिनिस्टराचें विजन वीच इज एन अंत्योदय 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द 100% गव्हर्मेंट स्कीम टू द 100% बेनिफिशरीज 100% बेनिफिशरीज पर्यंत त्यो स्किमी पावपाक जाय हे माननीय पंतप्रधानांचें ध्येय धोरण आसा. 8 वर्सां कंप्लीट करता आसतना तांच्यांनी टार्गेट दवरला की एकूय बेनिफिशरीज जो गरजवंत आसा ताज्या पर्यंत ती स्कीम पावनासतर उरची न्ही. हें काम फक्त हांव एकटो मुख्यमंत्री आनी मंत्री जे करूंक शकचे ना. हें काम सगळ्या लोकप्रतिनिधींचें आसा. म्हाका दिसता 100% लोकप्रतिनिधी जर हें काम हातान घेतले म्हणजे आमदार सरपंच पंच कावन्सिलर्स आनी त्याच बरोबर तांकां साथ दिवपाक आमचे स्वयंपूर्ण मित्रय आतां कामाक लागलेले आसा. आनी त्या खातीर म्हणजे आमी आमचे नो युअर स्कीम ह्या पोर्टलाचेर सरकाराच्यो सगळ्यो स्किमी नो युअर स्कीम ह्या पोर्टलाचेर घातल्या आनी कॉमन सर्वीस सेंटर हाज्याय मार्फत लोकां पर्यंत ही सर्वीस पावयता. आनी 100% सगळ्या डिपार्टमेंटाचे काही डिपार्टमेंट अजून थोड्यांच्यो वेबसायट कदाचित अपडेट जावंक ना आसतली. सगळे मिनिस्टर्स इनिशिएटिव्स घेवन आपल्यो वेबसायट अपडेट करतले. बट ज्यो सगळ्यो स्किमी लोकां पर्यंत पावोवपा खातीर आमचो 100% प्रयत्न आसतलो. तुमी सगळ्यांनी जर तो 100% जर प्रयत्न केलो जाल्यार निश्चित रित्या आमी हो टार्गेट अचीव करपाक शकतले हाजी म्हाका खात्री आसा. आनी ह्या बजेटाच्या स्पिचीचेर उलयता आसतना परत एकदां म्हणजे अर्थसंकल्प स्वयंपूर्ण करपा खातीर आनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचें विजन परत सांगता की नवभारत निर्माण करपाचें स्वप्न डबल इंजीन सरकाराची दोनूय इंजिनां सारकी चलता आनी ती पॅरलली चलता खंयसरूच कमी पडूंक ना. आनी जाल्यारूच गोंयची ग्रोथ डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट खूब बऱ्या अर्थात जावपाक शकता. आनी ती जावपाक लागल्या आमकां सगळ्या जाणांक दिसता गेल्या 8 वर्सांक ही डेव्हलपमेंट आमी पळयल्या की कशा पद्दतींतली डेव्हलपमेंट पेडण्या पासून काणकोण पर्यंत जावपाक लागल्या. गांवांनी जावपाक लागल्या. गांवांनी लोक ह्या स्किमी आनी येवजणेचेर
उलोवपाक लागल्या. पयलींच फावटी गांवांतल्या लोकांक एखाद्या केंद्रांतल्या योजनेचो डायरेक्ट फायदो आमी जेका DBT म्हणटा की माननीय मोदीजी थंयच्यान ट्रान्सफर करता म्हणजे आपल्या एका मन की बात ह्या दिसा डायरेक्ट ट्रान्सफर करता आनी तो बसला थंय ताका अकावंटाचेर अरे म्हजे पयशे येयले मरे म्हणटा तो हे म्हाका मॅसेज येयली बँकेंतल्यान. हे शक्य नासलें. हे केन्नाच कोणाक हे स्वप्न दिसतालें खरें जातलें काय म्हणून. म्हणजे मोदीजी थंय टीव्हीर दिसता आसतना बटन दामता आनी मोबायलाचेर बँकेन पयशे येयल्ल्याच्या अकावंटाचेर आपले दिसप हें स्वप्न साकार जावपाक लागलां. ही डिजिटल क्रांती आसा आनी हें माननीय मोदीजीत घडोवन हाडलां. म्हाका दिसता गोंय सारकिल्ल्या ल्हान स्टेटींत आमी खंयसरूच भेदभाव दवरुया नाका. जातीचो धर्माचो कसलोच नाका. आमकां गोंयचो विकास करपाक जाय आनी हो गोंयचो विकास करपाक आमी सगळे जाणट्या खातीर हांवें केन्नाच भेदभाव कसलेच बाबतींत दवरूंक ना. खरें तें खरें आनी खोटें तें खोटें हांवें हें सांगलां. ती हांवें खरी गजाल आसा ती खरी गजाल म्हूण सांगलां. फक्त ती खंयच्याच स्टेटमेंटाचेर तूं डिस्टर्ब जावं नाका अशें म्हाका दिसता. गोंयचो विकास करता आसतना हांव खंयसरूच म्हणजे फोकस आसा पुराय गोंयचो विकास इन्क्लुडींग पेडण्या पासून काणकोणूच न्ही पेडण्या पासून साश्टी पर्यंत हेवटेनचोय विकास जावपाक जाय आनी ताच्या खातीर म्हणजे साश्टींतलें खंयचें डेव्हलपमेंटाचें काम आमी फाटीं दवरूंक ना. तें सुद्दां म्हणजे आमी काम फुडें व्हरत आसा. नाजाल्यार उल्हासाकूय विचार. त्या खातीर अशीं वेगवेगळीं कामां तुमचींय कामां नुव्यातलें आनी हितूरलेंय काम जें आसा पळय न्ही रे आपले बाणावले आनी हेतूंतलेंय काम म्हणजे त्या खातीर बजेटांत खंयसरूच ह्या मतदारसंघाक अमकें एलोकेशन अशें ना किंवा बजेटांत ह्या मतदारसंघाक आमी अमके पयशे दवरल्या अशें केन्नाच नासता. इट इज फॉर द डिपार्टमेंट. तरी सुद्दां आतां हांवें निलेशाक सांगलां की फुडले फावटी प्रोविजन कर. प्रत्येक म्हणजे आमी जो MLA फंड केल्लो खरें तें हांव गडबडीन हे फावटी प्रोविजन करूंक शकूंक ना. फाटले फावटी केल्लो वर्साक 1 कोटी किंवा 2 कोटी रुपया प्रत्येक आमदाराक दी म्हणजे तेजें बारीक सारीक काम जें कितें आसा तें तेज्या बजेटांतल्यान तेज्या लेटराचेर जातलें. म्हणजे तुमचेंय काम कोणाचेंच उरचें ना. म्हणजे खंयसर बारीक सारीक परत तेणी आनी वेगळें कामांनी घेवन येवपाचें ना. तितून हांवें सांगलां ताका आतां प्रोविजन कर बजेट ताका अमकें दी 1 कोटी रुपया दी जाल्यार वर्सभर तेणी बारीक सारीक कितें आपलें 20 लाख 25 लाख कितें आहा तें करून घेवन 1 कोटी किंवा 2 कोटी हें तो प्रोविजन करून दितलो. जेणे करून तुजें मागीर बारीक कोणा म्हाकाय सांगून येवपाची गरज तुवें लेटर दिलें काय निलेश डायरेक्टली तें करून उडयतलो. खंयच्या डिपार्टमेंटा कडेन वचपाची गरज ना कांय ना. आमी PWD तितके रायट्स दिता जेणे करून अशा पद्दतीची कामां सहज रित्या जावन वयतलीं आनी पुराय सगळ्या आमच्या एडमिनिस्ट्रेशनांतल्या त्या खातीर खंयचेंय जर काम उरलां आसत खंयचेंय बजेटरी प्रोविजन कितें जावंक ना आसत तुमी कन्सर्न मिनिस्टराक सांगात. ताजें बजेटरी प्रोविजनूय जातलें आनी फुडल्या वर्सभराच्या भितर जी सगळें आमी बजेटांत जें बजेट मांडलां तें फुलफील करपाक तुमच्या सगळ्यांचें सहकार्य मेळचें आनी परत एकदां सगळे जाण मेळून गोंय स्वयंपूर्ण करुया. सगळ्या बाबतींत स्वयंपूर्ण करुया. ताका तुमची साथ मेळची इतकेंच सांगता आनी म्हजें भाशण सोंपयता. देव बरें करूं. सगळे बजेट कंपेर केलें जाल्यार फ्रॉम 2021-2022 रिवायज्ड एस्टिमेट टू 2022-2023 बजेट एस्टिमेट ट्रांसपोर्ट वॉटर सप्लाय एंड सॅनिटायझेशन स्पोर्ट्स आर्ट्स एड्युकेशन सोशल वेलफेअर न्यूट्रिशन सगळे बजेट देंवलो आहा मायनस आहा. हांव दुसरे टॉपिकाचेर कांयच उलयना प्रॉब्लम ना. एड्युकेशन -4% आहा. आमी NEP वयता आनी एड्युकेशन फ्रॉम द प्रिवियस RE टू this year 2022B it is showing -4%. Any particular reason or you can correct me what was the RE and what is the